नमस्कार, मी दत्ता कानवटे। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामधल्या अनेक मोठमोठ्या किल्ल्यांमध्ये नेड अर्थात छिद्र आहेत। पण हे छिद्र कुठं कुठं आहेत तर अनेक ठिकाणी आहेत। जसं आपण राजगड पाहिला आहे, राजगडावरती सुद्धा नेड आहे। त्याचबरोबर मार्कंड्या किल्ला आहे, तिथं आहे। रामशेज किल्ला आहे, त्या ठिकाणी सुद्धा नेड आहे। की आणखी इतरही काही किल्ल्यांवरती हे नेड आहे। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या कळवण तालुक्यातला एक महत्त्वाचा किल्ला आहे, ज्या किल्ल्याचं नाव आहे मोहनदर किल्ला। हे बघा, आपण आपल्यासमोर हा मोहनदर किल्ला आहे आणि मोहनदर किल्ल्याचं नेडं जे आहे ना, ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। नेडं काय तर डोंगराला नैसर्गिकरित्या पडलेलं छिद्र, सुईच्या आकाराचं, म्हणजे सुईच्या वरती दोरा वावण्यासाठी जे छिद्र असतं ना, त्या स्वरूपाचं हे नेडं आहे। आणि अशा स्वरूपाचं नेडं, अत्यंत सुंदर नेडं जे आहे तर ते या किल्ल्याला आहे, ज्या किल्ल्याचं नाव मोहनदरी असं नाव आहे। या किल्ल्याचं पूर्वीचं नाव जे आहे ते शिडका किल्ला होतं। आणि हे शिडका किल्ला जो आहे तो टेहळणी बुरुज अर्थात एक टेहळणी किल्ला म्हणून वापरला जात होता। हा काही महत्त्वाचा किल्ला नव्हता, फक्त या ठिकाणावरून जे काही लोक येणं जाणं किंवा इतर रहदारी होती त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा महत्त्वाचा किल्ला होता। आणि या किल्ल्याला हे एक ऐतिहासिक नेड आहे। आता आपण जर बघितलं तर हे नेड जे आहे तर ते सप्तशृंगी गडापासून अगदी जवळ आहे। सप्तशृंगी गड कुठे तर हे बघा आपल्यासमोर इथे, हा सप्तशृंगी देवीचा गड जो आहे तो हा आहे। आणि हे आपल्याला झाड आडवं दिसतंय आणि ह्या झाडाच्या बरोबर दुसरा जो डोंगर मध्ये येतोय, त्या डोंगराच्या पलीकडे एक सुळका दिसतोय, तो मार्कंडे किल्ला आहे। या मार्कंड्या किल्ल्याच्या टोकावरती ज्या वेळेला मी पोहोचलो होतो ना, त्यावेळेला तिथून मला हे जे छिद्र आहे मोहनदरी किल्ल्याचं ते दिसलं होतं। आणि तेव्हापासून मला हे छिद्र पाहण्याची जी आहे ती फार उत्सुकता होती। त्यामुळं आज हे प्रत्यक्षात मोहनदर अर्थात शिडका किल्ल्याचं जे नेडं आहे ते पाहण्यासाठी मी इथं आलोय। आणि आपण हे बघू शकता वर हे नेडं आता आपल्या समोर आहे या ठिकाणी। आणि ही निसर्गाची आश्चर्य आहेत, काही मोजकी आश्चर्य आहेत। हे सहसा इतरत्र कुठं पाहायला भेटत नाहीत। महाराष्ट्रामध्ये एक 5 ते 6 किल्ले असतील ज्या किल्ल्यांवरती अशा स्वरूपाची ही नेडी आहेत। आणि ज्या वेळेला मी मार्कंड्या किल्ल्यावरून हे नेडं पाहिलं होतं त्यावेळेला मला या किल्ल्यावरती येण्याची फार इच्छा झाली होती। मात्र आज मी मांगी तुंगीला गेलो होतो आणि जाताना मला हा किल्ला वाटेत दिसला, त्यामुळे हे नेडं पाहण्यासाठी रस्ता वळवून इकडे आलो। हा किल्ला मी काय आज चढलेला नाही, कारण मांगी तुंगीचा प्रचंड मोठा डोंगर जो आहे तो मी आज चढलेला आहे, त्याच्यामुळे या किल्ल्यावरती चढणं शक्य नाही। मात्र हे नेडं दाखवण्याचा आज हा प्रयत्न केलेला आहे। खरं तर अशा काही गोष्टी जेव्हा नजरेस पडतात त्यावेळेला त्या मला आवर्जून जाऊन बघाव्याच्या वाटतात। सांदन दरीसारखी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक दरी आहे, जी सिल्लोड तालुक्यामध्ये आहे, शिवना गावाच्या पुढे। आणि ती जी दरी आहे ती मी विमानातून पाहिली होती। आणि जेव्हा मला विमानातून ती दरी दिसली त्यावेळेला गुगल मॅपवरती लोकेशन शोधत ती दरी पूर्ण शोधून काढून मी ती दरी पाहायला गेलो होतो। आणि या नेड्याची सुद्धा ही अशीच गंमत आहे की जे आज हा नेडं मी पाहण्यासाठी आलेलो आहे। आणि हेच नेडं मी आपल्याला सुद्धा दाखवलेलं आहे। हा महाराष्ट्रातला अत्यंत सुंदर किल्ला आहे, हा आपण जरूर बघितला पाहिजे आणि हे नेडं सुद्धा पाहायला पाहिजे। मी जेव्हा पुढच्या वेळेला येईल त्यावेळेला हे पूर्णपणे नेडं पाहणार आहे। मात्र आज हे दुरून डोंगर साजरे म्हणल्याप्रमाणे हे नेडं दाखवण्याचा एक प्रयत्न केला आहे। धन्यवाद।